ओबीसी कार्यकर्ता आज जो नागपूरमध्ये हा जो मोर्चा निघाला आहे, या मोर्चामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ओबीसीसाठी 2 सप्टेंबरला निघाला जो काळा GR आहे तो रद्द करणे आणि याच अनुषंगाने इथे पूर्ण महाराष्ट्रामधून पूर्ण गावखेड्यातून प्रत्येक जिल्ह्यामधून ओबीसी बंधू आणि बांधव आणि बंधू भगिनी इथे उपस्थित झाल्या होत्या। या ओबीसीच्या या काळ्या GRमुळं ओबीसीवर जे संकट आलेलं आहे, म्हणजे जे संविधानिक आरक्षण आर्टिकल 340 अन्वये 15/4 आणि 16/4 याच्या माध्यमातून जे देण्यात आलं, केवळ 19% आरक्षण ओबीसीला मिळतं। परंतु आता त्याच्यामध्ये अनेकदा मराठा समाज हा ओबीसीमध्ये असलेला जी कुणबी जात आहे त्या कुणब्यांमध्ये आम्हाला समाविष्ट करावून त्यांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे। या मागणीला धरून ते अनेकदा म्हणजे अनेक वर्षापासून त्यांनी आंदोलन केलेले आहे, परंतु आजपर्यंत कोर्टामध्ये ते मागास नाही हे सिद्ध झाल्यामुळं त्यांना ते आरक्षण मिळू शकलेलं नाही, म्हणजे कोर्टानेच ते नाकारलेलं आहे। असं असतानाही वेगवेगळ्या प्रकारचा निजामाच्या काळातला हा जो हैदराबाद गॅझेट आहे ते लागू करणे म्हणजे आता पुन्हा म्हणजे त्या ओबीसीच्या वाट्यामध्ये म्हणजे कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणे म्हणजे ओबीसीच्या वाट्यामध्ये त्यांची घुसखोरी अशा प्रकारचं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे जे चालू आहे ते फारच असंविधानिक आहे। खऱ्या अर्थाने ओबीसीची जातनिहाय जनगणना करून म्हणजे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या अनुषंगाने खऱ्या अर्थाने मराठ्यांना सुद्धा 50% आरक्षणाची अट रद्द करून सरकारने खऱ्या अर्थाने संविधानिक पद्धतीने ते आरक्षण त्यांना द्यावं। त्याच्याबद्दल कोणाचंही असं वाटत नाही की ते त्यांना देऊ नये, परंतु ओबीसीच्या वाट्यामधून त्यांना न देता ओबीसीची जातनिहाय जनगणना करून पहिले ओबीसींना ओबीसीचं प्रतिनिधित्व द्यावं त्याच्या वाट्याचं। 1931 मध्ये ओबीसीची जनगणना जेव्हा केली ती जातनिहाय जनगणना ही म्हणजे 52% होती आणि 52% नंतर इंदिरा साहनीच्या केसमध्ये ते 50% आरक्षण देता येते म्हणून ते 50% म्हणजे 27% करण्यात आलं। आधीपासूनच ओबीसींना त्यांना जे प्रतिनिधित्व पाहिजे ते मिळालेलंच नाही आणि पुन्हा त्यांना जेही काही थोडंफार मिळालेलं असेल त्याच्यातून ते काढून घेण्याचे जे प्रकार चालू आहे, या संदर्भामध्ये अस्वस्थ झालेला ओबीसी समाज आज रस्त्यावर उतरला आणि जनमानसामध्ये जे आहे आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सर्व प्रकारची महागाई, वाढलेली महागाई आणि त्याच्यामध्ये जे स्ट्रगल करतात आहे, इव्हन सरकारच्या आता नवीन शैक्षणिक धोरणामुळे आलेले शिक्षण बंदीचा जो प्रकार आहे, ज्याच्यामुळे ज्याच्याजवळ पैसा असेल तेच विद्यार्थी शिकू शकतात। जिल्हा परिषदच्या शाळा हे परिपत्रक निघाले की त्यांना बंद करण्यात यावी, पूर्वीच पटसंख्या कमी असलेल्या, त्यामुळे हा समाज वेगवेगळ्या ज्या सामाजिक समस्या आहे याच्यावरती तो संघर्ष करतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा GR काढून त्यांचं हे त्यांच्यावर गदा आणणे किंवा त्याच्यात घुसखोरी करणे हे खूपच असंविधानिक आहे। म्हणून या काळ्या GRचा आज इथे समस्त ओबीसी समाजाने निषेध केलेला आहे, तो रद्द झाला पाहिजे आणि ओबीसींना त्यांचं जनगणना करून त्याचा वाटा मिळाला पाहिजे आणि त्या बजेटमध्ये सुद्धा त्यांच्या टक्क्याच्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रोव्हिजन झाल्या पाहिजे, कारण सर्वात जास्त टॅक्स हा ओबीसी पे करतो आणि सर्वात जास्त पैसा हा ओबीसी समाजाकडून सरकारच्या तिजोरीत जातो। असं असतानाही त्याला हा संघर्ष करावा लागतो। हे या देशातील नेत्यांनी केलेल्या खऱ्या अर्थाने त्यांच्या अकार्यक्षमतेचं आपण हे म्हणू की ते त्यांना न्याय देऊ शकत नाही। जय ओबीसी, जय संविधान, जय महाराष्ट्र।